राज्यात पावसाचं थैमान 34 जिल्ह्यांना पावसानं झोडपलं तर 5 जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस। अनेक भागात पूरजन्य परिस्थिती, काही ठिकाणी वाहतूकही ठप्प। राज्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडून आढावा। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। तर मुंबई, ठाणे, रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर। सीएसएमटी, भायखळा, दादर, डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरनं तातडीनं बस सोडा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचंही नागरिकांना आवाहन। मुंबईमध्ये तुफान पाऊस, रेल्वे वाहतूक सुरू झाल्याचा प्रशासनाचा दावा। तर कुर्ला, दादर, भायखळा आणि ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी। जळगावच्या रावेरामधील निंभोरा नदीला पूर, रस्त्यावरील वाहतूक ठप्प, ग्रामीण भागात घरात पाणी शिरलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या जगबुडी, वशिष्ठी आणि शिवनदीला पूर, चिपळूणमध्ये एनडीआरएफचं बचाव कार्य। रायगडमधील कुंडलिका, आंबा, सावित्री आणि पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, वाहतूक ठप्प, आपटा गावाला पुराचा फटका। मुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरी, पालघर आणि चंद्रपूरमधील शाळा कॉलेजेस बंद। तर उद्याची स्थिती पाहून सिंधुदुर्गमधील शाळांबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार। शाळांना आवश्यकतेनुसार सुट्टी जाहीर करा, शिक्षण आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। शाळांच्या पातळीवरच योग्य निर्णय घेण्याचे अधिकार। मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली, रेल्वे ट्रॅकवरून चालताना 4 महिन्यांचं बाळ नाल्यात पडलं, सध्या बाळाचा शोध सुरू। जळगावमधल्या हातनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, तापी नदीपात्रात 1,37,000हून जास्त पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द, पुणे सीएसएमटी एक्सप्रेस, पुणे सिंहगड एक्सप्रेस, सीएसएमटी पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि सीएसएमटी पुणे इंद्रायणी एक्सप्रेस उद्या रद्द। भिवंडीमधील राजनोली नाक्यावरील मुख्य रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी बंद, नागरिकांचा पायी प्रवास। तर ठाणे भिवंडी मार्गावर वाहतूक कोंडी। मुंबई अहमदाबादसह कल्याण नगर हायवेवरती पाणी साचलं, वाहतुकीवरती परिणाम। तुफान पावसानं रायगडमधील नद्यांना पूर, महाड आणि उरणमध्ये पूरसदृश परिस्थिती। तर आपटा गाव पाण्याखाली। मुसळधार पावसानं बुलढाण्यातील झाडे गावात पुराचं पाणी घरात शिरलं, बुलढाण्यातील महामार्ग वाहतुकीवरही झाला परिणाम। मुसळधार पावसामुळे वसईमधील राजौलीमध्ये पूर परिस्थिती, एनडीआरएफकडून 23 जणांची सुखरूप सुटका। विधानभवनात उद्धव ठाकरे, अजित पवार भेट, बाकीच्यांचे सत्तेसाठी डावपेच, मात्र तिजोरीच्या चाव्यांमुळे अजित पवारांकडून जनतेला वेळेवर मदत मिळेल, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। बोगस बियाणं खतांच्या दरवाढीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं, बोगस बियाण्यांसंदर्भात अधिवेशनातच कायदा आणण्याचं कृषी मंत्री मुंडेंचं आश्वासन।